नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गझल मैफल कार्यशाळेचं सूत्रसंचालन कसं करावं? गझल कार्यक्रम असेल, गझल मैफल असेल, या प्रसंगी निवेदकानं काय बोलावं याचं मार्गदर्शन आणि माहिती देणारा हा एक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मिळतं, तेही मोफत घर बसल्या. मित्रांनो, गझल मैफल कार्यशाळेचं सूत्रसंचालनाची प्रस्तावना नेमकी त्या प्रसंगी सूत्रसंचालकानं काय बोलायचंय? गझल कार्यक्रमाची सुरुवात ही वातावरण निर्मिती करणारी असावी, ही जी बाब आहे ती निवेदकाने व्यवस्थित लक्षात घ्या. थेट बोलण्याऐवजी एखादा भावपूर्ण सुसंगत शेर किंवा 2 ओळींनी प्रारंभ केल्यास रसिक लगेचच जोडले जातात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. उदाहरणार्थ, जन्मभर तो जळत होता, तो कुठे विझला निखारा, भाग्यवंतांनाच थोड्या वीज गोंजारून जाते. यानंतर नम्र स्वागत. मान्यवर उपस्थित मान्यवर गझल प्रेमी रसिको, आज आपण शब्दांच्या आणि भावनांच्या सुरेल मैफिलीत एकत्र आलो आहोत. 2. गझल सादरीकरणाची शैली. गझल म्हणजे केवळ कविता नाही, हे निवेदकानं लक्षात घ्यावं. ती भावनांची नाजूक अभिव्यक्ती आहे, हे देखील निवेदकानं लक्षात घ्यावं. सूत्रसंचालकानं पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात. शब्द हळुवार, मृदू आणि स्पष्ट उच्चारावेत. प्रत्येक शेरानंतर योग्य थांबा घ्यावा. रसिकांकडून दाद मिळेल असं सादरीकरण करावं. शक्यतो शेर पाठ करूनच सादर करावे. 3. कार्यक्रमाचा क्रम. उद्घाटन, शेरानं सुरुवात, स्वागत व प्रस्तावना, प्रमुख पाहुण्यांची ओळख थोडक्यात आणि प्रभावी परिचय. ओळख करतानाही संबंधित शेर वापरू शकता. गझल सादरीकरण किंवा कार्यशाळेची सुरुवात ही गझलकारांना बोलावताना त्यांच्या शैलीची सुसंगत शेर निवेदकानं या ठिकाणी वापरावं. उदाहरणार्थ, दारावरून माझ्या त्यांची वरात गेली, मेहंदीत रंगलेली बरशी उरात मधील जी जोड आहे, तर प्रत्येक सादरीकरणानंतर निवेदकानं छोटा एक भावनिक टच किंवा विचारपूर्ण संवाद ठेवून कार्यक्रमाची गती कायम ठेवावी. कार्यशाळा असल्यास सहभागींचा उत्साह वाढवणं, मार्गदर्शनातील महत्वाचे मुद्दे या ठिकाणी अधोरेखित करावे. 4. आवाज आणि सादरीकरण तंत्र. अत्यंत महत्वाचं. आवाज भारदस्त पण मृदू असावा. आरोह अवरोह योग्य त्या ठिकाणी निवेदकानं वापरावा. गझल सादर करताना चेहऱ्यावर भाव असावेत. घाई करू नका, निवेदनाची घाई करू नका, बोलण्याची घाई करू नका. गझल जगवावी, फक्त वाचू नये, हे निवेदकानं या ठिकाणी लक्षात ठेवावं. तसेच 5. शरीर भाषा आणि व्यक्तिमत्व. गझल मैफल बहुधा बैठ्या स्वरूपात असते. बसण्याची पद्धत, माईक हाताळणं, कागद धरणं आकर्षक असावं. पोशाख साधा आणि पारंपरिक असावा. नेहरू पायजमा आणि जॅकेट योग्य ठरतं. व्यक्तिमत्वात सोज्वळपणा दिसला पाहिजे. 6. गझल कार्यशाळेतील विशेष भूमिका. कार्यशाळेत सूत्रसंचालक हा फक्त निवेदक नसतो, तो सहभागी आणि प्रेरक असतो. गझलकारांच्या ओळी प्रसंगानुसार गुंफणे, वातावरण जिवंत ठेवणे, सहभागींचा आत्मविश्वास वाढवणं. हा जो अनुभव असा सांगतो की जेव्हा सूत्रसंचालनात गझल योग्य प्रकारे वापरली जाते, तेव्हा कलाकारांचं काम अधिक सुलभ होते. 7. समारोप. या प्रसंगी कसा समारोप करावा? एखाद्या अर्थपूर्ण शेरानं समारोप करावा आणि कार्यक्रमाचा भावनिक परिणाम टिकून ठेवावा. उदाहरणार्थ, शब्द संपतात पण भावना नाही. आजची गझल मैफल आपल्या हृदयात कायम राहावं. या प्रसंगी महत्वाच्या सूचना निवेदकांसाठी. गझल जर येत नसेल तर जबरदस्ती करू नका. प्रत्येक शेराचा अर्थ समजूनच सादर करा. तुमच्या आवाजात भाव नसेल तर गझल परिणाम करत नाही, हे निवेदकानं लक्षात घ्यावं. गझल ही हृदयाला स्पर्श करणारी कला आहे, ती तशी सादर करा. गझल मैफिलीचे सूत्रसंचालन करताना केवळ कार्यक्रम चालवणं नाही, तर शब्दांना आत्मा देणं, भावनांना आवाज देणं आणि रसिकांच्या हृदयाशी संवाद साधणं. योग्य आवाज, योग्य शब्द आणि योग्य भावना यांचा संगम साधला तर तुमचं सूत्रसंचालन ही स्वतः एक गझल ठरते, हे निवेदकानं लक्षात घ्यावं. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हजारो नवीन सूत्रसंचालक आणि
हजारो वक्ते आपण घडवतोय, आणखीन देखील आपल्याला घडवायचंय. या मिशनमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचंय तर निवेदक विठ्ठल पवार याच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्लेलिस्टचे सर्व व्हिडिओ पहा. तुम्ही उत्कृष्ट निवेदक आणि सूत्रसंचालक त्याचबरोबर वक्ते तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.